पाठ घुमकीला लावून लढायची तरी करणार नाही थांबली माझ्या अंतरची कारण गावाकडे महिना माझी होत नाही तिची आणि माझी हीच घेत आहे या खंडित महाराष्ट्राची बेळगाव कारवार डांग उंबरगावर मालकी तुझ्याची दोंड खंडणीची कमाल दंडेलीची देशीची गरजेची म्हणून विनवणी आहे. किसान सभा जिंदाबाद 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 अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद शेतकऱ्याला आत्महत्या करायला लावणारे फडणवीस सरकार मुर्दाबाद शेतकऱ्याला आत्महत्या करायला लावणारे फडणवीस सरकार मुर्दाबाद अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा शेतकरी शेतमजूर कामगार महिला एकजुटीचा अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद गरिबाच्या लेकराला शिक्षण न देणारे फडणवीस सरकार मुर्दाबाद अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद. शेती संकटामुळे सर्वात जास्त आत्महत्या ज्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये होतात त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी आणण्यासाठी किसान सभेच्या वतीनं 100 किलोमीटरचा पायी लॉंग मार्च काढण्यात आलेला आहे. लॉंग मार्चचा आज 4था दिवस आहे. 100 किलोमीटर चालत लोक प्रचंड उन्हामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचत आहे. पिंपळखुंटी नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणावरून लोक चालत निघालेले आहेत आणि आज यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर ते धडकत आहेत. 4 दिवस हा लॉंग मार्च चालू आहे. मात्र प्रशासनाचं कुणीही याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आणि कोणीही जिल्हाधिकारी किंवा वरिष्ठ अधिकारी या लोकांचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेण्यासाठी आलेला नाहीये. आज किसान सभेचे राज्याचे अध्यक्ष कॉम्रेड उमेश देशमुख आणि मी आम्ही दोघंही या लॉंग मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी आलेलो आहे. आमच्या किसान सभेचे प्रमुख नेते कुमार मोहरमपुरी आणि इतर सर्व साथीदार त्याचबरोबर शंकर शिडाम आहेत, कॉम्रेड किशोर आहे, हे सगळे आम्ही आलेलो आहे. सरकारला आम्ही इशारा देतोय की 100 किलोमीटर चालून सुद्धा जर शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकायला प्रशासनाकडे वेळ नसेल तर हा 100 किलोमीटर चालून आलेला लॉंग मार्च आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात घुसवल्याशिवाय राहणार नाही हा इशारा किसान सभेच्या वतीनं आम्ही देतोय. पाठीमागील 19 तारखेपासून यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळखुटीपासून हा लॉंग मार्च सुरू झालेला आहे. हा लॉंग मार्च 100 किलोमीटर चालून आज यवतमाळच्या जिल्हाधिकारी कचेरीवर धडकणार आहे. 4 दिवस झालं ही सगळी शेतकरी कष्टकरी जनताच उन्हातानामध्ये चालताना प्रशासनाला दिसते आहे. परंतु गेल्या 4 दिवसापासून प्रशासनानं कुठल्याही प्रकारचं लक्ष या लॉंग मार्चकडे दिलेलं नाही. जर समजा आज जिल्हाधिकाऱ्यांनी जर चर्चा जर केली नाही, त्याच्यातून जर मार्ग काढला नाही तर जिल्हाधिकाऱ्यांची केबिन आम्ही सोडणार नाही हा इशारा आज लॉंग मार्चच्या वतीनं आम्ही देत आहोत. गेल्या 19 तारखेपासून 22 तारखेपर्यंत लॉंग मार्च काढलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न जे आहेत, ज्या ठिकाणच्या यवतमाळ जिल्ह्यातील वन जमिनीचे जे प्रश्न आहेत त्यांना पट्टे देण्याचा जो प्रश्न आहे त्या प्रश्न आमचा प्रमुख मागणी आहे. शेतकऱ्यांचा सुद्धा मागण्या आहेत. त्यासोबत या ठिकाणी आम्ही आशा वर्करचे सुद्धा प्रश्न घेतलेले आहेत. आशा वर्करांना सुद्धा अनेक वर्षापासून त्याचा कामाचा मोबदला मिळत नाही ते एक प्रश्न आहे. त्याचसोबत आम्ही शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे जे प्रमुख मानल्या जाते तो 7/12 करण्यासंदर्भातला, त्याच प्रकारे आम्ही वन्य प्राण्याकडून जे शेती आणि शेतकऱ्याचं नुकसान होत आहे ती सुद्धा आम्ही मागणी घेतलेली आहे. यासोबत आम्ही जे बाकीचे जे कष्टकरी जनता आहे त्यांचे सुद्धा प्रश्न घेतलेले आहे. या प्रश्नासाठी आम्ही गेल्या 4 दिवसापासून उन्हामध्ये चालत आलेलो आहे. परंतु 4 दिवसामध्ये अजूनही आम्हाला प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नाही. इथपर्यंत की आमच्यासोबत पोलीस सुद्धा आमच्यासोबत समावेश झाले नाही. महिला असताना महिलांना सुद्धा त्या ठिकाणी महिला पोलीस आलेली नाही. आरोग्य विभागाची गाडी आलेली नाही. त्याच्यामुळे आम्ही मोठ्या कष्टामध्ये या ठिकाणी आलो आणि आज आम्ही आमच्या वरिष्ठ पुढाऱ्यांनी इशारा दिलेला आहे त्या इशारा आम्ही पूर्णपणे या ठिकाणी सांगतो आणि तोपर्यंत आमच्या प्रश्नावर निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही ते केबिन सोडणार नाही हा आम्ही या ठिकाणी इशारा देऊ.